ए व्हेरी गुड मॉर्निंग स्टुडंट्स. सर्वांना सुप्रभात. मुलांनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी अक्षर भारती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, या 9वीच्या मराठी अक्षर भारती पाठ्यपुस्तकामध्ये एकूण भाग 4 आहेत. त्यामध्ये आज आपण भाग 3 यात भाग 3 मधला स्थूल वाचन व्हेनिस हा पाठ आज अभ्यासणार आहोत. मागच्या तासिकेला तुम्ही कुलूप हा धडा अभ्यासला. त्यानंतर तुम्हाला माहीतच असेल मुलांनो, धडा 11वा आभाळातल्या पाऊलवाटा हा धडा ओमिट आहे. ये लेसन आप लोग को एग्जाम के लिए नहीं है. पोएम नंबर 12 कविता क्रमांक 12 पुन्हा एकदा ही तुम्हाला पुढच्या तासिकेत शिकवली जाणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला व्हेनिस हा धडा जो तुमच्या एग्ज़ाममध्ये विचारला जाणार है. एग्ज़ाम में आप लोग को व्हेनिस पर क्वेश्चन पूछे जाएंगे और इसीलिए पुन्हा एकदा ये जो पोएम है वो हम लोग बाद में पढ़ाएंगे. फ़िलहाल आज आपण व्हेनिस हा पाठ अभ्यासूया. तर चला मुलांनो, मराठी पाठ्यपुस्तकातील स्थूल वाचनमध्ये व्हेनिस हा धडा आज आपण अभ्यासूया. व्हेनिस स्थूल वाचन. सर्वात प्रथम या पाठाची आपण प्रस्तावना अभ्यासूया. व्हेनिस या धड्याचे लेखक आहेत रमेश मंत्री. यांचं पूर्ण नाव आहे रमेश राजाराम मंत्री. जन्म 1925, मृत्यू 1998. कथाकार, प्रवास वर्णनकार, विनोदी लेखक, थंडीचे दिवस, सुखाचे दिवस, नवरंग इत्यादी प्रवास वर्णने प्रसिद्ध. 1979 साली एकाच वर्षात 34 पुस्तके प्रकाशित करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. व्हेनिस या पाण्यावर तरंगणाऱ्या शहरातील वातावरण, हवामान, निसर्ग सौंदर्य व जीवनमान या सर्वांचे वर्णन प्रस्तुत पाठात लेखकांनी केले आहे. मुलांनो, सुट्टीच्या दिवसांमध्ये इन समर वेकेशन में आप लोग घूमने के लिए पिकनिक जाना पसंद करते हो. आणि अशावेळी तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला जाता. त्या सहलीला गेल्यानंतर त्या ठिकाणी असणारे माउंटन्स, पर्वत, डोंगर, नद्या हे सगळं पाहून तुम्हाला फार मजा येते. पण मुलांनो, या ठिकाणी लेखक रमेश मंत्री यांना सुद्धा आपल्यासारखीच फिरायची फार ओढ होती. आणि आपल्या आयुष्यात ते एक रायटर आहेत, लेखक आहेत. आणि आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी जे काही ट्रॅव्हलिंग केलेलं आहे, उन्होंने जो भी ट्रॅव्हलिंग किया है, जो भी सफ़र किया है, इन सफ़र के दौरान या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान, या प्रवासादरम्यान त्यांनी जी जी ठिकाणं पाहिली त्या ठिकाणांचं वर्णन आपल्या लेखनामध्ये केलेलं आहे. आजचा हा व्हेनिस हा धडा आपण अभ्यासणार आहोत. त्या ठिकाणी लेखक रमेश मंत्री हे स्वतः गेलेले होते और इनका खुद का अनुभव व्हेनिस शहर का क्या था, इसके बारे में इन्होंने अपने अनुभव, अपने एक्सपीरियंस हम लोगों से डिस्कस किए. आपल्याशी व्हेनिस शहराचे अनुभव त्यांनी स्वतःचे या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत, चर्चा केलेली आहे. चला तर सुरुवात करूया की लेखक ज्यावेळी व्हेनिस या शहरात गेले, एक फॉरेन कंट्री, आणि त्या ठिकाणी त्यांनी काय पाहिलं, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा अनुभव या ठिकाणी काय म्हणतोय, ते आता आपण या पाठाला सुरुवात करून पाहूया. लेट्स स्टार्ट फर्स्ट पॅरा. व्हेनिस हे त्या गाडीचे अखेरचे स्टेशन होते. त्यामुळे रेल्वेचे 2 नोकर ऑल आऊट असे इंग्रजीतून
आणि त्याच अर्थी इटालियन व फ्रेंचमधून ओरडत डब्यातून फिरत होते. त्या अमेरिकन म्हाताऱ्यांजवळ चिकार सामान होते. चिकार म्हणजे पुष्कळ, लॉट्स ऑफ. व्हेनिसला बिराड बदलण्याच्या, बिराड मीन्स फॅमिली, बदलण्याच्या इराद्याने, इरादा मीन्स डिसिजन आल्यासारखे. त्यामुळे त्यांनी 2 पोर्टर्स बोलावले. पोर्टर्स मीन्स कुली. मी त्या स्त्रियांचे औपचारिक मीन्स फॉर्मल आभार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. स्टेशनच्या बाहेर येऊन पाहतो तर रस्ता नव्हताच. होता तो एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. विस्तीर्ण म्हणजे मोठ्या नदीसारखा. हाच तो ग्रँड कॅनोल. त्यात अनेक पॉर्टर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. नावा मीन्स होड्या, बोट्स. व्हेनिझिया, व्हेनिझिया, पियाझा, पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. पुकार मीन्स अनाउन्समेंट. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार हे सांगायला काही अर्थतज्ञ लागत नाही. मी 250 लिरांचे बोटीचे तिकीट काढले. 250 लिरांचे. लीर मीन्स फॉरेन करन्सी. 200 प्रवासी पोटात घेऊन आमची नाव जोरात निघाली. तर बघा मुलांनो, या ठिकाणी लेखक रमेश मंत्री ज्यावेळी व्हेनिस ह्या शहरी गेले आणि ज्या ट्रेनमध्ये बसलेले, तेव्हा व्हेनिस ह्या ट्रेनमधलं शेवटचं ठिकाण होतं. व्हेनिस हे स्टेशन आलं आणि रेल्वेचे नोकर ट्रेनमध्ये फिरायला लागले. ऑल आऊट, ऑल आऊट, सगळ्यांनी बाहेर चला, शेवटचं स्टेशन आलेलं आहे. काही इटालियन आणि फ्रेंचमधून, वेगवेगळ्या भाषांमधून, इंग्रजीमधून वगैरे ओरडत होते. आणि लेखकांनी पाहिलं की त्या ठिकाणी एक कपल्स होतं म्हातारं. त्यांच्याकडे खूप सामान होतं. कदाचित व्हेनिसला त्यांनी आपली फॅमिली आणली होती आणि म्हणून ते फॅमिली बदलायच्या ठिकाणी, म्हणजे फॅमिली आपली शिफ्ट करणार होते, म्हणून ते त्या ठिकाणी एक कपल्स गाडीमध्ये होतं. त्यांनी कुलींना बोलवलं. पोर्टर्स म्हणजे कुलींना. आणि मी त्या स्त्रियांचे उपचार मानून माझी छोटी बॅग घेऊन निघालो. आणि मग लेखकांनी आपलं पण सामान एका कुलीला बोलवलं आणि आपली छोटी बॅग घेऊन ते निघाले. माय गॉड, स्टेशनच्या बाहेर येऊन त्यांनी पाहिलं. आता स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर टॅक्सी असते, ऑटो असते, पण लेखक व्हेनिस या स्टेशनच्या बाहेर जेव्हा आले ट्रेनमधून निघाल्यानंतर, तर त्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी रस्ताच नव्हता. होता तो एक प्रचंड कालवा. कालवा मीन्स कॅनल. एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा. उन्होंने देखा कि स्टेशन के बाहर पानी ही पानी है, एक बहुत बड़ी नदी. हां, त्यांच्या लगेच लक्षात आलं की हाच तो व्हेनिस शहरातला ग्रँड कॅनोल नावाचा कालवा, कॅनल. और उस कैनल में, उस पानी में बहुत सारी छोटी बड़ी नावें खड़ी थी, बोट्स खड़े थे, चिल्ला रहे थे, वेनिजिया वेनिजिया, पियाजा पियाजा. वो पूछ रहे थे कि किसी को वेनिजिया जाना है क्या, किसी को पियाजा जाना है क्या, आओ आओ और हमारे बोट में बैठो, आमच्या बोटीत या. आता मुलांनो, ते शहरच असं होतं की त्या ठिकाणी रस्ताच नव्हता. त्यामुळे पाण्यावर चालणाऱ्या बोटींचं तिकीट हे कमीच असतं, स्वस्त होतं. हे लेखकांना पण माहिती होतं. लेखकांनी सुद्धा 250 लिरांचे मीन्स फॉरेन करन्सी, वेनिस की करन्सी है जिसे लीरा कहते हैं, उन्होंने तिकीट निकाला और वो भी एक नाव में बैठ गए. ते पण एका बोटीत बसले. त्या बोटीमध्ये लेखक रमेश मंत्री लेखक सांगतात की जवळजवळ 200च्या वर प्रवासी बसलेले होते. बोट निघाली. नेक्स्ट पॅरा. ते वातावरण अतिशय प्रसन्न होतं. बोट फास्टमध्ये पाण्यातून निघाली आणि लेखक सगळीकडे पाहत होते. माय गॉड, सो मच फ्रेश क्लायमेट इज देअर. विशाल कालव्यावर अनेक उत्साही प्रवासी वेगाने जाई करत होते. उस पानी पर कई सारे ट्रॅव्हलर्स घूम रहे थे नाव में, बोटिंग कर रहे थे. हायवेवर वाहनांची वाहतूक चालावी तशी त्या जलमार्गावर नावांची धावपळ चालली होती. आपण बघतो हायवेवर कितीतरी व्हेकल्स धावत असतात, पण त्या ठिकाणी रस्ता नव्हता. त्या ठिकाणी जो पाणी होता
लेखक सांगतात तो विस्तीर्ण असा जो पाणी होता त्याच्यावर बरेच प्रवासी मनमुराद पाण्याचा आनंद घेत होते, वाहतुकीचा जहाज बोटिंगचा आनंद घेत होते. कित्येक तरी व्हेकलसारख्या नावा त्या ठिकाणी त्या पाण्यावर धावत होत्या. अनेक प्रकारच्या नावा कालव्यातून चालल्या होत्या. छोटी बडी लॉन्चेस बोटिंग वहां पर चल रही थी. लेखक सांगतात की मीही अशाच एका बोटीतून चाललेलो. हवेत गारवा होता. सो मच कूलनेस इन क्लायमेट. गारवा म्हणजे थंडावा. वाऱ्यात उत्साह होता. एक शांतपणे वारा वाहत होता. मनात संगीत होते आणि सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्य होतं. जो तो त्या ठिकाणी पाण्यावर बोटिंग करत होता जणू काही सगळ्यांना हुरूपच आलेला. रोमला भेटलेला एक इटालियन लेखक मला म्हणाला होता ते खरेच होते. लेखक सांगतात की मी व्हेनिसला येण्यापूर्वी रोमला गेलो होतो आणि या रोमला मला माझा एक इटालियन मित्र कवी भेटलेला, लेखक भेटलेला आणि त्यांनी सांगितलेलं की तू रोमला आज आलेला आहे पण तू जगात असलेला व्हेनिस या शहरात नक्की जा. व्हेनिस हे जगातलं एक असं शहर आहे की त्याचं वर्णन करता येत नाही. तिथं प्रत्यक्षात गेलं पाहिजे. दोस्त तुझे क्या बोलू, लेखक को उस इटालियन लेखक ने बोला था कि तू एक बार वेनिस शहर जरूर जा. वहाँ का क्लायमेट जो है त्या ठिकाणचं हवामान आहे जे त्याचा आनंद घे. तू स्वतः जा, मी तुला काही सांगणार नहीं. आणि लेखक आज स्वतः लेखक खुद राइटर यहाँ पर आज खुद वेनिस में मौजूद है. उन्होंने सच में देखा कि मेरे इटालियन राइटर दोस्त ने सच कहा था. तिथली हवा खाल्ली पाहिजे, तिथं राहिलं पाहिजे तरच तुम्हाला वेनिस म्हणजे काय ते समजेल. तर लेखक सांगतात तुम्हालाही वेनिसचा आनंद जर घ्यायचा असेल तर तुम्ही स्वतः तिकडे जा आणि एक्सपिरियन्स करा. नेक्स्ट पॅरा. कारण हे पाण्यातले असे जगातले एकमेव असे अद्भुत शहर आहे, एक वेगळं शहर आहे जे फक्त पाण्यावर आहे. त्या ठिकाणी मुलांनो रस्तेच नाही, वहां पर कोई भी रास्ते नहीं, हर जगह पाणी ही पाणी. ज्या शहरात एकही मोटार नाही, वाहतूक नियंत्रण करणारा पोलीस नाही, ट्रॅफिक लाईट्स नाहीत आणि रस्त्यावर धक्काबुक्की नाही, असे जगातले एकमेव शहर. कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाही. लेखक बोलते हैं कि वेनिस एक ऐसा शहर है बच्चों जहाँ पर किसी भी प्रकार के व्हेकल्स नहीं, कोणत्याही प्रकारच्या गाड्या नाहीत, ना बाइक्स, ना फोर व्हीलर्स, ना बसेस. वहाँ पर है सिर्फ बोटिंग करने लायक लॉन्चेस और बोट्स. व्हीकल्स नहीं तो पुलिसमैन नहीं, ट्रैफिक हवालदार नहीं, ना सिग्नल नहीं, कुछ ना कुछ. यही एक ऐसा विश्व का, वर्ल्ड का एक ऐसा शहर है जहाँ पर रास्ते ही नहीं आहेत ते कालवे, फक्त कालवे. लेखक बोलते वहाँ पर रास्ते ही नहीं, रास्तों का नामोनिशान नहीं, तिकडे रस्तेच नाही, आहेत ते फक्त कॅनल्स, छोटे बडे कॅनल्स आणि त्यांना जोडणारे पूल. पूल मीन्स ब्रिज, कॅनल्सला जोडणारे ब्रिज. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावा असे हे पूल. आपण पाहतो नरिमन पॉइंट्स चर्चगेटला राणीचा हार, असा राणीचा हार सारखा तो चौपाटीचा भाग दिसतो. त्याप्रमाणे या ठिकाणी लेखक सांगतात की अगदी सुंदर सुंदर असे ब्रिज आहेत. जणू काही आईच्या गळ्यामध्ये मुलाने हात टाकावा असे छोटे मोठे ब्रिज आहेत. लाडीक प्रेमळ अगदी छोटे छोटे सुंदर असे ब्रिज. हा गाव म्हणजे रूढ अर्थाने एकच शहरच नव्हेच तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. बेट मीन्स आयलँड्स. असं वाटतं की तो आयलँडचा एक पुंजका मीन्स ग्रुप आहे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा हा लांबून दिसतो. जर तुम्ही वरून विमानातून पाहिलं व्हेनिस शहर तर तुम्हाला असं वाटेल की मखमली सागरावर, मखमली चादरीवर, निळ्या रंगाच्या मखमली चादरीवर जणू काही हिरे माणके टाकलेले आहेत. हिरे जवाहरात डाले है असं तुम्हाला तो व्हेनिस शहर दिसेल. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसतात. तुम्ही जेव्हा बोटिंगमधून जाल, त्या शहरात घुसाल, बोटिंग कराल त्यावेळी तुम्हाला जुने राजवाडे दिसतील.
मध्येच एखादं चर्च दिसेल. ग्रँड कॅनोलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या. लेखकांनी पाहिलं की ग्रँड कॅनोल नावाचा जो कॅनल आहे त्या ठिकाणी त्याच्या बॉर्डरवर किनाऱ्यावर चेअर्स टाकलेल्या लोकांना बसायला. 4 खुर्च्यांमध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री. प्रवाशांना, लोकांना उन्हाचा त्रास होऊ नये आणि मनमुराद त्यांनी पाण्यात फिरणाऱ्या बोटींचा, सफरीचा आनंद घ्यावा आणि लोकांचं मस्तपैकी बोटिंगचा आनंद घ्यावा आणि हे दृश्य बघावं म्हणून ते ग्रँड कॅनोलच्या किनाऱ्यावर छोटे छोटे खुर्च्या आणि टेबल मांडलेले आहेत आणि छत्र्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून लोकांना ऊन लागू नये. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारांचे उतारू वाहून नेणाऱ्या प्रवाशांची ये जा पाहत बसायचे. लेखक सांगतात की ग्रँड कॅनोलच्या किनाऱ्यावर ज्या खुर्च्या ठेवलेल्या असतात लोकांना बसायला, ते ग्रँड कॅनोल एक बंदर आहे आणि त्या ठिकाणी लोक, प्रवासी उतरतात आणि बोटीमध्ये चढतात. लोक ये जा करतात. तीच गंमत या नावांतून प्रवास करणाऱ्यांनाही पाहायला मिळते आणि जे बोटिंग करतात त्यांना सुद्धा, त्या प्रवाशांना सुद्धा तेच पाहायला मिळतं. असा आहे हा ग्रँड कॅनोल, एक मोठासा कॅनोल ज्याच्या किनाऱ्यावर लोकांना बसण्यासाठी खुर्च्या आणि टेबल मांडलेले आहेत आणि रंगीत छत्री त्या ठिकाणी लावलेली आहे. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी, संथ निरुद्योगी म्हणजे काम न करणाऱ्या, संथ म्हणजे हळू, शांत, चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे पुढे सरकायचे. त्या ठिकाणी तुम्हाला कोणताही माणूस, लेखक रमेश मंत्री सांगतात की व्हेनिसमध्ये तुम्हाला कोणताही माणूस शांत स्वभावाचाच दिसेल, ज्याला कोणत्याही प्रकारची घाई दिसणार नाही, अगदी शांत. लेखक सांगतात हे सगळं पाहून पुढे पुढे सरकायचं. हे शहर निरुद्योगांसाठी आहे यात शंका नाही. निरुद्योग म्हणजे काम न करणारे. कारण इथे येणाऱ्या प्रवाशांना कसलीच घाई गर्दी नसते. मुलांनो, आपल्या ठिकाणी सकाळची लोकल ट्रेन पकडण्यासाठी लोकांची घाई असते, बसमध्ये चढायला, रिक्षा पकडण्यासाठी. पण या ठिकाणी लेखक सांगतात की व्हेइकल्स नाही, काहीच नाही, लोक मस्तपैकी राहतात, प्रवाशांना कोणती घाई नाही. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे निवांत शहर म्हणजे शांत शहर सर्वस्वी अलिप्त आहे. अलिप्त म्हणजे वेगळंच. लेखक रमेश मंत्री सांगतात की व्हेनिस हे एकमेव शहर असं आहे ज्या ठिकाणी न्यूयॉर्क, हाँगकाँग आणि मुंबई शहराची आपण जर तुलना केली तर त्या ठिकाणच्या लोकांना कोणत्याही प्रकारची घाई नाही, अगदी शांतपणे लोक राहतात, जीवन जगतात. कारण प्रदूषणच नाही आणि प्रदूषण नाही त्यामुळे लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात याची कल्पना नसलेला एक मुनीम, एक नोकर एकदा लंडनहून व्हेनिसला विमानाने आला. लेखक या ठिकाणी एक किस्सा सांगतात. एकदा काय झालं, मी तर अनुभव घेतलेला आहे व्हेनिसचा, पण एकदा काय झालं, लंडनवरून एका मालकाने आपल्या नोकराला विमानाने व्हेनिसला पाठवलं. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेले पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली. तार मीन्स टेलीग्राम. जब वो नौकर अपने मालिक ने भेजा और वो वेनिस विमान से, एरोप्लेन से आया व्हेनिस शहर में कुछ काम की वजह से. माय गॉड, विमानातून उतरल्यानंतर त्याने पाहिलं की सगळीकडे पाणीच पाणी. त्याला काही कल्पना नव्हती की व्हेनिस हे एक पाण्यातलं शहर आहे म्हणून. त्याने लगेच आपल्या मालकाला तार केली, टेलिग्राम पाठवला की व्हेनिसमध्ये पूर आला आहे, सगळे रस्ते पाण्याने तुडुंब भरले आहेत, परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. बघा मुलांनो, खरं पाहिलं तर त्या नोकराला माहीतच नव्हतं की व्हेनिस हे पाण्यामधलं शहर आहे. मुलांनो, हे जे पाण्यातलं शहर आहे याचा जर खरंच तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष त्या ठिकाणी जायला लागेल आणि अनुभवायला लागेल. फक्त ऐकून आणि कोणाचे अनुभव घेऊन आपण त्याचा आनंद घेऊ शकत नाही. त्यामुळे मुलांनो, या ठिकाणी जसा त्या नोकराला अनुभव आला तसा तुम्हालाही येऊ शकतो. कारण त्या
नोकराला लंडनवरून आपल्या मालकाने ज्यावेळी व्हेनिसला पाठवलं त्याला या गोष्टीची कल्पनाच नव्हती आणि म्हणून त्याच्या बाबतीत असं घडलं. व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. लेखक सांगतात की व्हेनिसमध्ये कुठेही फिरा तुम्हाला पाणीच पाणी, अफाट म्हणजे पुष्कळ असं पाण्याचं दर्शन होईल. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. छोटे बड़े कैनल्स आप लोग को दिखाई देंगे वहां पर, और वहां पर कैनल्स तो दिखाई देंगे लेकिन कैनल्स के साथ साथ आप लोग को वहां पर जो घर है वो भी, वहां की बिल्डिंग्स बेंगलोर, वहां पर पानी में तैरते हुए नजर आएंगे. एक प्रचंड उत्साह आणि उत्सव, एक वेगळाच फ्रेशनेसपणा आणि जणू काही एक वेगळंच फेस्टिवल. 2 दिवसांच्या निवांत मुक्कामानंतर हे गोड कलासक्त आणि निळ्या पाण्यावर तरंगणारे शहर सोडताना मला खूपच हुरहुर वाटलं. लेखक सांगतात की मी फक्त व्हेनिस या शहरात 2 दिवस राहिलो. पण 2 दिवस शांतपणे मुक्काम म्हणजे राहिल्यानंतर मुक्काम करणे म्हणजे राहणे. व्हेनिसमध्ये फक्त 2 दिवस मी त्या ठिकाणी राहिलो. कोणत्याही प्रकारचं प्रदूषण नाही, कुठल्याही प्रकारचं ध्वनी प्रदूषण नाही, काही नाही. अगदी सगळे लोकसुद्धा शांत. त्यामुळे ते शहर सोडताना ज्यावेळी मी 2 दिवसांनी त्या शहरातून निघालो, निळाशार पाण्यावर तरंगणाऱ्या त्या शहरातून निघालो, तेव्हा मला खूप नाराजी झाली. माझं मन उदास झालं. मुलांनो, तुम्हाला सुद्धा लेखक रमेश मंत्री यांच्यासारख्या अनुभव व्हेनिस शहराचा जर घ्यायचा असेल तर तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी जावं लागेल. मुलांनो, आपण सहलीसाठी कोणत्याही ठिकाणी जातो त्या ठिकाणचे अनुभव, त्या ठिकाणच्या आठवणी आपण मनामध्ये घर करून त्या लिहून ठेवतो किंवा लक्षात ठेवतो. आणि लेखकचे हे स्वतःचे अनुभव आहेत व्हेनिस शहराचे. त्या ठिकाणी लेखकांनी घेतलेला अनुभव हा व्हेनिस शहराचा असा आहे की पाण्यावर तरंगणारं एक शहर, ज्या ठिकाणी लोकांना कोणत्याही प्रकारची घाई नाही, कालव्यांवर तरंगणारं शहर आणि जणू काही आईने आपल्या मुलाच्या गळ्यात हात टाकावा असे छोटे छोटे त्या ठिकाणी पूल आहेत. आणि हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर लेखकांना अगदी भरून आलं. तुम्ही सुद्धा मुलांनो हा अनुभव घ्या आणि कोणत्याही सहलीच्या ठिकाणी जाल तर आपले अनुभव लेखकांसारखे लिहून ठेवा, टिपून ठेवा, स्मरणात ठेवा. तर मुलांनो, हा धडा तुम्हाला नक्कीच समजला असेल. थँक्यू सो मच. धन्यवाद. स्टे होम, स्टे सेफ.